नमस्कार. आम्ही दोघी ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी. मी सावनी कुलकर्णी. आणि मी सुचित्रा मोहोळकर. तर आज आपण सगळे मिळून सायन्स मधला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक शिकूयात. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे नक्की काय असतं? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी एक स्टेशनरी म्हणजे मोशनमध्ये नसणारा इलेक्ट्रिक चार्ज असतो. हा चार्ज जनरली फ्रिक्शनमुळे क्रिएट होतो. या चार्जमुळे खूपदा स्पार्क्स क्रिएट होतात किंवा जिथे तो चार्ज क्रिएट झालाय त्या जागी डस्ट किंवा हेअर अट्रॅक्ट होतात. लाइटनिंग ही एक खूप मोठी स्टॅटिक इलेक्ट्रिक स्पार्क असते. ती क्लाउड टू क्लाउड ट्रान्सफर होते किंवा कुठल्यातरी क्लाउड मधून अर्थवरच्या एका ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर होते. क्लाउड्समध्ये जो टर्ब्युलन्स असतो त्यामुळे स्टॅटिक चार्ज फॉर्म होतो. Where and why is static electricity created? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही कुठल्या तरी सरफेसवर किंवा त्या सरफेसच्या आत क्रिएट होते. आणि का? तर त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मधल्या इम्बॅलन्समुळे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते. आणि तो जो चार्ज असतो तो त्या मटेरियलवर किंवा त्याच्या आत तेवढ्याच वेळ टिकतो जोपर्यंत तो कुठला तरी इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक डिस्चार्जनी मूव्ह नाही होत. What is electrical discharge? An electrical discharge is the release of electricity. इलेक्ट्रिक चार्ज ही मॅटरची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमुळे मॅटर जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये असतं तेव्हा त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. चार्ज दोन प्रकारचा असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चार्ज जो असतो तो इलेक्ट्रॉन्स कॅरी करतात. लाईक म्हणजे सारखे चार्जेस एकामेकांपासून लांब जातात आणि दोन वेगळे चार्जेस अट्रॅक्ट होतात. The origin of electric charge म्हणजे काय? तर चार्ज एका सबस्टन्स मध्ये चार्जेस काही कारणामुळे डिस्टर्ब होतात आणि एका सबस्टन्स मधून दुसऱ्या सबस्टन्स मध्ये ट्रॅव्हल होतात. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा दोन दगड एकमेकांवर घासतो तेव्हा एका दगडातून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस दुसऱ्या दगडात जातात आणि मग दोन्ही दगड सेम चार्जेस मध्ये असतात. किंवा इथे एक एक्झाम्पल दिलंय की केस विंचरताना केसातले जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात ते कोम मध्ये जातात. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक चार्ज क्रिएट होतो आणि तो ट्रॅव्हल होतो. डू यू नो? साधारण 2500 वर्षांपूर्वी थेल्स नावाच्या एका ग्रीक सायंटिस्टनी असं फाइंड केलं की पिसं लोकरीने घासलेल्या येलो कलर्ड अँबरला अट्रॅक्ट होतात. अँबरला ग्रीकमध्ये इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून या अँबरच्या प्रॉपर्टीला इलेक्ट्रिसिटी असे नाव 1646 AD मध्ये सर थॉमस ब्राउनने दिलं. आता व्हॉट इज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे असा एक इलेक्ट्रिक चार्ज जो फ्रिक्शनमुळे झालेला असतो. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीला फ्रिक्शनल इलेक्ट्रिक सुद्धा म्हणतात. आणि ही इलेक्ट्रिसिटी शॉर्ट ड्युरेशन साठीच त्या मटेरियलवर राहते आणि नंतर मग ती मॉइस्चर मध्ये ऍब्झॉर्ब होते. Always remember, the number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. The electric charge generated by induction stays only as long as the charged object is near to it. फन फॅक्ट, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा एक स्पार्क 1000 व्होल्ट पर्यंत मेजर करू शकतो, पण त्याच्यात करंट खूप कमी असतो आणि तो खूप कमी वेळासाठी टिकतो. म्हणजे त्या चार्जमध्ये पॉवर किंवा एनर्जी ही खूप कमी असते. लाइटनिंग हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं खूप डेंजरस एक्झाम्पल आहे, पण तरीही साधारण 70% लोक वीज त्यांच्यावर पडली तरी वाचतात.
एक लाइटनिंग बोल्टचं टेम्परेचर 50,000 डिग्री फॅरनहाईट पर्यंत जाऊ शकतं. नॉन ह्युमिड डेजला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जास्ती फास्ट बिल्डअप होते. युजेस किंवा ऍप्लिकेशन्स. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही पोल्युशन कंट्रोलमध्ये वापरली जाते. झेरॉक्स मशीन आणि प्रिंटिंग किंवा पेंटिंग मध्ये सुद्धा वापरली जाते. या सगळ्या युजेसमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं एकच मेकॅनिझम असतं की ते चार्जेसनी रिपल्शन किंवा अट्रॅक्शन या दोन गोष्टींवर काम होतं. फॉर एक्झाम्पल पोल्युशनमध्ये दोन वेगळे चार्जेस एकत्र आणले जातात आणि त्यामध्ये डस्ट आणि धूळ जी आपण म्हणतो ती साठली जाते आणि त्यामुळे मग पोल्युशन कंट्रोल करतायत. लाइटनिंग हे सुद्धा खूप मोठं एक्झाम्पल आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं. हा आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. याचं वर्किंग आता सुचित्रा सांगेल. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप हे डिव्हाइस एखाद्या गोष्टीवरचं इलेक्ट्रिक चार्ज डिटेक्ट करतं. या डिव्हाइसमध्ये एक कॉपर रॉड असतो. त्या रॉडच्या वरच्या टोकाला एक मेटल डिस्क असते आणि खालच्या टोकाला 2 गोल्ड लीव्स असतात. तो रॉड असा ठेवला असतो की ती डिस्क बॉटलच्या वरती येते. जेव्हा आपण अनचार्ज्ड ऑब्जेक्ट त्या डिस्कच्या जवळ आणतो तेव्हा ते दोन्ही लीव्स क्लोज असतात कारण त्यांच्यात काहीही चार्ज नसतो. पण जेव्हा आपण एक चार्ज्ड ऑब्जेक्ट डिस्कच्या जवळ आणतो तेव्हा दोन्हीही लीव्स लांब जातात कारण त्यांच्यात सेम चार्ज असतो आणि सारखे चार्जेस एकमेकांना रिपेल करतात. ग्रेट सायंटिस्ट. 1752 मध्ये बेंजामिन फ्रँकलिनने त्याच्या मुलासोबत म्हणजे विल्यम सोबत एक पतंगाचं एक्सपेरिमेंट केलं. तो पतंग अशा पद्धतीने बनवला होता की त्याला सिल्क क्लॉथ होतं, देवदार वूड होतं आणि एक मेटल वायर होती. ती मेटल वायर अशी जॉईन केलेली की त्याचा एक हँड जो होता तो पतंगाच्या वरती होता आणि दुसरा हँड होता तो पतंगाच्या स्ट्रिंगला कनेक्ट केलेला होता. जेव्हा ते हे पतंग उडवत होते तेव्हा आकाशात विजा कडकडत होत्या आणि जेव्हा ती मेटल वायर क्लाउड्सला टच झाली तेव्हा त्याच्यातनं इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर झाला आणि तो काईट मध्ये आला. जेव्हा त्यांनी ती स्ट्रिंग लूज केली तेव्हा तो इलेक्ट्रिक चार्ज ग्राउंड पर्यंत पोहोचला आणि जेव्हा तो ग्राउंड पर्यंत पोहोचला तेव्हा स्पार्क दिसला सगळ्यांना. आणि म्हणून बेंजामिन फ्रँकलिन आणि विल्यमनी हे प्रूव्ह केलं की लाइटनिंग इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. लाइटनिंग ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं पण एक्झाम्पल आहे. ऍटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज. ऍटमॉस्फिअरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत त्यांची स्टडी. ऍटमॉस्फिअरिक चार्ज हा कायम प्रेझेंट असतो. जेव्हा चांगलं वातावरण असतं तेव्हा अर्थच्या सरफेसवरची एअर पॉझिटिव्हली चार्ज असते आणि अर्थची सरफेस ही निगेटिव्हली चार्ज असते. Lightning is an electric discharge म्हणजे रिलीज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि लाइटनिंग कशामुळे जनरेट होते तर स्टॉर्मी क्लाउड्स आणि ग्राउंड मध्ये जेव्हा चार्जेसचा इम्बॅलन्स होतो म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचा इम्बॅलन्स होतो तेव्हा लाइटनिंग क्रिएट होते. लाइटनिंग ह्याच्यामुळे पण क्रिएट होऊ शकते की दोन क्लाउड्स मध्ये इम्बॅलन्स होईल. इथे एक एक्झाम्पल सुद्धा दिलंय. Consider a cloud in the sky with a negatively charged base above a plain ground. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. This happens very fast, less than a second, and heat, light, and sound energy are produced along with the electric current. लाइटनिंग कंडक्टर. लाइटनिंग कंडक्टर म्हणजे एखाद्या बिल्डिंग किंवा एखाद्या उंच स्ट्रक्चरवरती एक बांधलेला रॉड किंवा वायर. तो रॉड किंवा वायर लाइटनिंग त्या बिल्डिंग किंवा स्ट्रक्चर पासनं हार्मलेसली डायव्हर्ट करायला
बांधलेला असतो. लाइटनिंग कंडक्टर बांधतात सो दॅट त्या स्ट्रक्चरला किंवा त्या बिल्डिंगला लाइटनिंग स्ट्राईक पासून हार्म नको व्हायला. आता आपण एक छोटीशी क्विज घेऊया आणि बघूया की तुम्हाला येतंय का. What is static electricity? Electricity that flows in one direction. Electricity that is sent over the air. Electricity that constantly changes direction. Or an electrical charge on the surface of an object. बघूया तुम्हाला उत्तर येतंय का. उत्तर आहे an electrical charge on the surface of an object. दुसरा प्रश्न. True or false? Static electricity constantly flows in the same direction. उत्तर आहे false. True or false? Static electricity will build up faster on a dry day. True or false? True. चौथा प्रश्न. What happens when two items with positive charges come close to each other? They attract each other, they will join together, they will cause an explosion, they repel each other. उत्तर आहे they repel each other. पाचवा प्रश्न. The charge on an electron is neutral, positive or negative? उत्तर आहे negative. सहावा प्रश्न. When an uncharged object is near the metal disc in gold leaf electroscope, both the leaves move away from each other, both the leaves collide with each other, both the leaves remain closed. उत्तर आहे both the leaves remain closed. सातवा प्रश्न. What is a charge? A property of water, a fundamental property of liquids, or a physical property of matter? उत्तर आहे a physical property of matter. आठवा प्रश्न. Where is static electricity generally used? Photocopiers and printers, water pumps and canals, or none of these? उत्तर आहे photocopiers and printers. नववा प्रश्न. What is an electricity conductor? A metal rod attached to a building to divert lightning harmlessly, a plastic rod on a beach, or a wooden staff inside the building? उत्तर आहे a metal rod attached to a building to divert lightning harmlessly. 10वा प्रश्न.
What is atmospheric electric charge? Study of electrical charges in Earth's atmosphere. Study of electrical charges on Jupiter. Study of electrical charges inside the Earth. उत्तर आहे स्टडी ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इन अर्थ्स एटमॉस्फियर. थँक्यू. थँक यू.